नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्युटी ब्लिस या यूट्यूब चॅनलवर। आता पावसाळा आला आहे आणि सोबतच तेलकट त्वचाही घेऊन आला आहे। सगळ्यांची त्वचा या ऋतूमध्ये खूप जास्त तेलकट होते, ॲक्ने खूप येतात आणि आपल्याला समजत नाही की आपण प्रोडक्ट कुठले यूज करावे। जसे की आपले स्किन केअर प्रोडक्ट आपण आपल्या स्किन टाइप नुसार निवडतो। आपण स्किन केअर रूटीन साठी कुठले प्रोडक्ट निवडावे यासाठी फक्त स्किन टाइप नाही तर वातावरण कोणतं आहे हे सुद्धा मॅटर करतं। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 बोनस टिप्स देणार आहे, तर त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये खूप जास्त ह्युमिडिटी असते आणि आपली त्वचा खूप तेलकट होते। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता पावसाळ्यात आपण कुठलं फेस वॉश यूज करावं, मॉइश्चरायझर कुठलं यूज करावं, सनस्क्रीन, सिरम हे कुठले यूज करावे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला याविषयी सगळी माहिती मिळणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता पावसाळ्यामध्ये आपण कुठला फेस वॉश यूज करायला हवा। पावसाळ्यामध्ये त्वचा तेलकट झाल्यामुळे त्वचेवर खूप ॲक्ने येतात आणि सिबम सिक्रेशन होतं। आता सिबम सिक्रेशन म्हणजे काय की स्किनी बम्स येतात, त्यात आपल्याला समजत नाही, ते फोडता पण येत नाही आणि ते स्किनी बम्स हे आपल्या स्किनचाच एक पार्ट असतो आणि हे होतं फक्त ऑइली त्वचेमुळे। हे सिबम सिक्रेशन रिड्यूस करण्यासाठी सॅलिसिलिक ऍसिडचा फेस वॉश यूज करायला हवा। दिवसातून 2दा तरी फेस वॉश यूज करायला हवा। बाजारात मिळणारे तुम्ही कुठलाही सॅलिसिलिक ऍसिड फेस वॉश दिवसातून 1दा किंवा मॅक्झिमम 2 वेळा यूज करू शकता किंवा तुम्ही कुठलाही एखादा फोमिंग फेस वॉश यूज करू शकता। तात्पर्य असं की आपण पावसाळ्यामध्ये एखादा तरी स्ट्रॉंग फेस वॉश यूज करायला हवा। आता दुसरा आहे टोनर। पावसाळ्यात शक्यतो आपण टोनर यूज करू नये। फॉर्मल, रेगुलर, वेडिंग हर जगह आप इसको पहन सकते हो। ब्लेजर के साथ, इसके साथ किस भी मैचिंग कर सकते हो। भाई ब्लैक कलर है, ऑलवेज चलने वाली चीज है। 28 से लेके तो 36 तक इसके साइज है और ऑल ओवर इंडिया डिलीवरी। थैंक यू सो मच। परंतु जर तुम्हाला टोनर यूज करण्याची सवय असेल तर तुम्ही ते अल्कोहोल फ्री टोनर यूज करायला हवं किंवा रोज वॉटर तुम्ही टोनर म्हणून यूज करू शकता। तिसरा आहे सिरम। आता आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात, बाजारात तर खूप सारे सिरम्स अवेलेबल असतात, तर त्यातलं पावसाळ्यात आपण कुठलं वापरावं। तर त्यावरचे बेस्ट चॉईस आहे नायासिनामाइड सिरम। तुम्ही पावसाळ्यात नायासिनामाइड सिरम यूज करू शकता, जे की ऑइल कंट्रोल करण्याचंही काम करतं। मी वापरलेली आणि मला आवडलेले काही नायासिनामाइड सिरम्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, ते तुम्ही नक्की चेक करा। आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझर आपण कुठलं यूज करायला हवं। पावसाळ्यात आपण शक्यतो ऑइल फ्री मॉइश्चरायझर यूज करायला हवं, जे की ऑइली स्किन टाइप साठी रिकमेंडेड असतं। असे मॉइश्चरायझर आपण पावसाळ्यात यूज करू शकतो। यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। 5 नंबर आहे सनस्क्रीन। आता पावसाळ्यात कुठलं सनस्क्रीन यूज करावं। काहींना वाटतं पावसाळ्यात तर जास्त ऊन नसतं तर सनस्क्रीनची काही गरज नाही, तर तसं नाहीये। पावसाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो, आपण सनस्क्रीन हे यूजच करायला हवं। पावसाळ्यात शक्यतो लाईट वेट आणि नॉन स्टिकी, जे की ऑइली स्किन साठी रिकमेंडेड असतात, असे सनस्क्रीन आपण वापरू शकतो। ॲक्वालॉजिकाचं इल्युमिनेट प्लस हे सनस्क्रीन पावसाळ्यासाठी बेस्ट आहे। आता बोनस टिप नंबर 1 की पावसाळ्यामध्ये आपण पावसात भिजतो, आपले केस ओले होतात आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही किंवा वातावरणही खूप दमट असतं, ह्युमिडिटी असते आणि आपल्या केसांमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होतो। ते होण्याआधीच ते टाळण्यासाठी आपण काय करायला हवं, तर महिन्यातून 2 ते 3 वेळा किंवा आठवड्यातून 1दा तरी आपण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करायला हवा, जेणेकरून आपले त्या दमट वातावरणामुळे जे की फंगल किंवा बॅक्टेरियल ग्रोथ आपल्या स्किन स्काल्पवर होते ती होणार नाही आणि आपला डॅन्ड्रफ वाढण्या अगोदर किंवा तो होण्या अगोदरच कंट्रोलमध्ये येईल। बोनस टिप नंबर 2, पावसाळ्यात कधीही हेवी मेकअप करू नये किंवा तुम्ही जर फाउंडेशन रेग्युलर यूज करत असाल तर त्याऐवजी तुम्ही लाईट वेट सीसी क्रीम यूज करू शकता। कॉम्पॅक्ट ऐवजी लूज पावडर यूज करू शकतात। पावसाळ्यामध्ये शक्यतो हेवी मेकअप टाळायचा असतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।